आज आपण इडली सांबार बनवणार आहे. चला सुरुवात करूया. प्रथम तेल टाकावे, त्यानंतर जिरे मोहरी टाकून घ्यावे, थोडंसं हिंग टाकावे, कढीपत्ता टाकून घ्यावे, ठेचलेला अद्रक आणि लसूण टाकावे, नंतर कांदा टाकावे उभा चिरलेला, ते थोडं परतून घ्यायचे. त्यानंतर शेवगा टाकावे, त्यानंतर वांगी टाकावे, त्यानंतर टोमॅटो टाकून थोडं परतून घ्यावे, त्याचा कच्चापणा जावा. पाच मिनिट परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडे हळद टाकावी, 2 चमचे सांबार मसाला टाकावा, थोडीशी मीठ चवीपुरती आणि 2 चमचे तिखट टाकावे. हे सर्व जिन्नस थोडे परतून घ्यावे. मग त्याच्यात थोडी तूर डाळ टाकावी, 1 तास अगोदर भिजवलेली. मग ते सर्व मिक्स करून घ्यावे. त्याच्यानंतर गरम पाणी 2 ग्लास ओतावे. परत वरतून थोडेसे सांबार मसाला टाकावे, कोथिंबीर टाकून 2 शिट्ट्या देऊन 10 मिनिटं बारीक ठेवावे. मग आपण आता तडका देणार आहोत. पातेल्यात तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून थोडीशी हिंग टाकावी व कढीपत्ता टाकून त्याच्यामध्ये सांबार मसाला टाकून तो तडका द्यावा. आता लास्टला त्याच्यामध्ये चिंच गुळाची चटणी टाकावी, नंतर थोडेसे गूळ टाकावे, गरजेनुसार त्याच्यात पाणी टाकून वरून कोथिंबीर टाकावी. 5 मिनिटं उकळावे. झाले आपले सांबार